यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा पाहूयात. कृषी विभागाअंतर्गत कार्य करत असताना कृषीमधील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही प्रशिक्षणे, अभ्यास दौरे, शेतकरी सहली आणि त्यांना उद्योजक बनवण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही घटक आहे, मग ते प्रशिक्षण घेणार असलेले रामिती असेल किंवा वनामध्ये असेल, तर या ठिकाणी आम्ही प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योजक बनवलं जातं. आम्ही 3 वर्षापूर्वी म्हणजे 2023मध्ये कृषी विश्व या नावाने कंपनी स्थापन केली आहे आणि या कंपनीच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत कसं पोचायचं आणि शेतकऱ्यांना आपल्या कमी खर्चामध्ये उत्पन्न कसं वाढवायचं या संदर्भातलं मार्गदर्शन, त्याचप्रमाणे आपण त्यांना काही प्रोडक्ट आपले जे आहेत ते आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो. त्यामध्ये जे आहे की रासायनिक खताला पर्याय म्हणून आम्ही सेंद्रिय खताची निर्मिती केलेली आहे. त्यामध्ये आपण कंपोस्ट खत असेल, गांडूळ खत असेल, वर्मी कंपोस्ट असेल, या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. आमची कंपनी 2015मध्ये रजिस्टर झाली आहे. कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत ही कंपनी रजिस्टर झाली होती आणि त्या अंतर्गत मग आम्ही क्लिनिंग ग्रेडिंगचा व्यवसायापासून सुरुवात केली. 10 लाखाच्या टर्नओव्हर आमचा जो सुरुवात त्या याच्यापासून झाली आणि नंतर आजचा जो टप्पा आहे तो आमचा जवळपास 5 ते 6 कोटी रुपये दरवर्षी टर्नओव्हर होतो. यामध्ये आम्ही धान्याची खरेदी विक्री, यामध्ये सर्व प्रकारचे धान्य आहे ते खरेदी करून डायरेक्ट पोल्ट्री उद्योग वगैरे जे आहे किंवा डायरेक्ट जे प्रोसेसर आहे त्यांना सप्लाय करतो. मुरघास निर्मिती आमच्या कंपनीमार्फत केली जाते. घृष्णेश्वर शेतकरी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, पळसवाडी, स्थापना 2015मध्ये झालेली आहे. कंपनीचा शेअर होल्डर 1582 आहे आणि कंपनीचं जे टर्नओव्हर आहे तर 4 करोडपर्यंत आहे. आणि आमचं मुख्य काम आहे शेतकऱ्यांचं धान्य घेऊन स्वच्छता प्रतवारी करून शेतकऱ्यांना चांगला भाव कसा मिळवून देता येईल याच्यात आम्ही महत्त्वाचं काम करतो. आतापर्यंत आमच्यासोबत 1582 शेतकरी जोडले गेलेले आहेत आणि सर्व शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देण्याचे कंपनी प्रयत्न करत आहे. आम्ही मका, गहू, हरभरा, तूर, ज्वारी याच्यात मुख्य काम करतो आहे. आतापर्यंत आमची कंपनी 31/8/2020ला स्थापन झालेली आहे. आम्ही जे प्रोजेक्ट स्मार्ट अंतर्गत प्रोजेक्ट केलेला आहे 3,35,00,000चा, त्याच्यामध्ये आम्हाला 2,76,00,000 रुपये मंजुरी भेटलेली आहे आणि 1,66,00,000 रुपये आम्हाला सबसिडी आहे त्याच्यामध्ये आम्ही जे प्रोसेस युनिट आहे आमच्यावालं कॅटल फीड आणि त्याच्यानंतर क्लिनिंग ग्रेडिंग आणि कलर शॉर्टेज याच्यामध्ये आम्ही काम करणार आहे. आतापर्यंत जे काम केलेले आहे आम्ही कांदा प्रोसेसिंग युनिटमध्ये काम करतो, हळद प्रोसेसिंगमध्ये काम करतो. ज्ञान, प्रशासन आणि नवोन्मेष यांचा प्रभावी संगम जेव्हा घडतो तेव्हा परिवर्तनाची नवी दिशा निर्माण होते. अशाच बहुआयामी व्यक्तिमत्वाची ओळख करून देण्याचा हा क्षण आहे. डॉक्टर अभय कुमार कर्मवीर पडिले सध्या छत्रपती संभाजीनगर येथे आत्मा प्रकल्पाचे उपसंचालक म्हणून ते कार्यरत आहेत. कृषी क्षेत्रातील त्यांचं शैक्षणिक योगदान अत्यंत उल्लेखनीय आहे. महाराष्ट्रातील 4 पैकी 3 कृषी विद्यापीठातून त्यांनी कृषी विषयात BSc, MSc आणि PhD पूर्ण केली आहे. त्यासोबतच LLB आणि LLM या कायद्याच्या उच्च पदव्या संपादन करत त्यांनी ज्ञानाची व्याप्ती अधिक व्यापक केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2 वेळा निवड होऊन 2009 पासून ते कृषी विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक प्रभावी निर्णय घेतले, पण त्यातील सर्वात ठळक यश म्हणजे तोट्यात चालणाऱ्या कृषी प्रयोगशाळांचं इंडस्ट्रियल स्केल प्रोडक्शन युनिटमध्ये केलेलं रूपांतर. 2015मध्ये त्यांनी सुरू केलेल्या नाविन्यपूर्ण द्रवरूप जैविक संघ उत्पादनामुळे राज्यातील 10 प्रयोगशाळा फायद्यात आल्या आणि शासनाला कोट्यवधींचा महसूल मिळवून दिला, जे त्यांच्या दूरदृष्टी आणि कार्यक्षमतेचं उत्तम उदाहरण आहे. प्रशासनात नवोन्मेष आणत कृषी क्षेत्राला नवी दिशा देणारं हे व्यक्तिमत्व आज आपल्या समोर आहे. कृपया टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात डॉक्टर अभय कुमार कर्मवीर पडिले यांचं. आणि मी माझी सहकारी जान्हवी मला विनंती करतो की त्यांनी सरांशी संवाद साधावा. धन्यवाद भूषण. नमस्कार सर. नमस्कार. खरं तर आत्ता आपण ऐकत होतो ज्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, 4 करोड टर्न ओव्हर, 2 करोड टर्न ओव्हर,
हे ऐकताना कुठेतरी असं वाटतंय की आता शेतीचं जे चित्र आहे ते बदलताना आपल्याला दिसतंय. पण पूर्वीपासून हे चित्र असं नव्हतं. मगासपासून आपण जेव्हा चर्चा करतोय तेव्हा हे लक्षात आलं की पारंपरिक शेती जी ज्या पद्धतीने केली जायची तेव्हा शेतीला दुय्यम स्थानच होतं. आत्ता हे चित्र बदलतंय. तुम्ही फील्डवर काम करत असतात, प्रत्यक्ष दर्शी असतात इथले, तर काय मानसिकतेमध्ये एकंदर तरुणांच्या बदल झालेला पाहायला मिळतोय? प्रथमतः मी TV9चे आभार मानतो की आपलं एक जे परसेप्शन आहे जे आपण सुरुवातीपासून पाहतोय की शेतकरी म्हणजे पिचलेला गरीब आणि काही अशा पद्धतीनं जे परसेप्शन आहे ते बदलण्यासाठी जे सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे ते सक्सेस स्टोरीज आहेत. मागील 2025मध्ये आपण जो कॉन्क्लेव्ह घेतला त्यामध्येही आमच्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या म्हणजे साधारणतः 22 शेतकऱ्यांच्या हिशोबात आपण दाखवले, उद्योजकांच्या. आत्ताही आपण जे पाहतोय ते शेतकरी उद्योजक आहेत. एकूण जे परसेप्शन आहे ते बदलण्यामध्ये हे मदत करतायत म्हणून पहिल्यांदा आपले आभार. आपण जो प्रश्न विचारलात की शेतीचं एकूण बदल काय होते ग्रामीण भागामध्ये आम्ही काय पाहतोय. सुरुवातीला शेती ज्याला आपण म्हणतो की एक पीक उत्पादन घेणं या पद्धतीनं शेतीकडे पाहिलं जातं. त्याला जोड म्हणून कृषी व्यवसाय ज्याला आम्ही म्हणतो की कुक्कुटपालन असेल, मत्स्य व्यवसाय असेल, शेळीपालन असेल, अशा पद्धतीचे व्यवसाय सुरू झाले. याला आम्ही कृषी व्यवसायापर्यंत पोहोचलो. आज जी परिस्थिती आहे त्यामध्ये कृषी व्यवसायाच्या पलीकडे जाऊन कृषी उद्योग हे ग्रामीण भागामध्ये खूप वाढत आहेत. आपण जे पाहतोय कृषी उद्योग हे काही तालुक्याच्या ठिकाणचे नाही आहेत, हे अगदी त्याहीपेक्षा ग्रामीण भागात आहेत. म्हणजे आता आदर्श डेअरीची आपण एक यशोगाथा पाहिली, हे बाजार सावंगी नावाचं गाव आहे, फुलंब्री तालुक्यातलं अगदी आडवळणाचं बाजूचं गाव आहे. त्यामुळं काय झालं आहे की शेतीमध्ये सध्या पहिली गोष्ट आहे साक्षरता वाढली आहे. जे शेती करणारे तरुण शेतकरी आहेत हे अगदी उच्च शिक्षित आहे. साक्षरता कधी नव्हे ती ऐतिहासिक आपली साक्षरता आहे आज ग्रामीण भागामध्ये. दुसरं तंत्रज्ञान. आपण ज्या युगात राहतोय सगळ्यात जास्त तंत्रज्ञान असलेलं युग आहे. त्याच्यामुळं शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. या दोन गोष्टीमुळं शेतीमध्ये खूप वेगानं बदल होतो आहे. ग्रामीण भागामध्ये उद्योजकता वाढते, कृषीमधून व्यवसायामध्ये आणि व्यवसायामधून उद्योगामध्ये रूपांतर होतं आहे असं आम्हाला दिसतंय. अगदी जसं तुम्ही म्हणालात की तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये वाढला आहे असं आत्ता दिसून येत आहे. पण मधल्या काही काळात असं होतं की वाढतं यांत्रिकीकरण आणि AI यामुळे शेतीतले जे रोजगार आहे त्याच्या संधी कुठेतरी कमी होतील अशी भीती व्यक्त केली जात होती. पण प्रत्यक्षात मात्र चित्र फार वेगळं आहे. त्याबद्दल काय सांगाल? कृषीमध्ये तंत्रज्ञान तर नवीन तंत्रज्ञान येते, त्याबद्दल काही दुमत नाही. AIचा वापर आता वाढतोय. परंतु ह्या दोन गोष्टी आपण त्याच्याकडे अडचण म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिलं पाहिजे. आम्ही जे पाहतोय आता एक साधं उदाहरण आहे. आत्ताच आपण जे एका अगदी तरुण शेतकरी ज्याला शेतकऱ्यांचा मुलगा आहे तांदळे, त्याची आपण यशोगाथा पाहिली. मी सारथीला असताना त्याला महाराष्ट्रातली जी पहिली बॅच होती ड्रोन प्रशिक्षणाची, ते राहुरी विद्यापीठामध्ये महाराष्ट्रातलं पहिलं ड्रोन प्रशिक्षण केंद्र सुरू झालं. तेव्हा तो पहिल्या बॅचला ड्रोन प्रशिक्षणासाठी गेला. त्यानंतर आल्यानंतर कृषी विभागामार्फत त्यांनी ड्रोन घेतला आणि मागच्या 2 वर्षापासून तो ड्रोननी फवारणी करतो आहे. हे तंत्रज्ञान जसं नवीन तंत्रज्ञान आलं आहे, ह्या संधी आहेत. आता शेकडो ड्रोन नी फवारणी करणारे तंत्रज्ञ ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही पिकांमध्ये उदाहरणार्थ आम्ही सोयाबीन सांगतो, तुरीमध्ये शेतकऱ्यांना फवारणीसाठी मजूर मिळत नव्हते. आज अशी परिस्थिती आहे की ड्रोनमुळे फवारणीचं प्रमाण वाढले, त्यामुळं या पिकांचं उत्पादन वाढले. दुसरं AIचा वापर आहे. AIच्या वापरामध्ये आज जे तंत्रज्ञान लागणार आहे, आपल्याला जे फील्ड लेवलला टेक्निशियन्स लागणार आहेत, हे कुठून येणार आहेत? हे जे नवीन उच्चशिक्षित तरुण आहेत हेच तंत्रज्ञ म्हणून काम करणार आहेत. त्याच्यामुळं उच्चशिक्षित तरुणांना संधी खूप वाढते. अवजारं आहेत, यंत्र आहेत. आता आमच्याकडे अवजारे बँका इतक्या वाढल्यात. या अवजारांना विक्रेते कोण आहेत? अवजारे विकण्याची संधी कोणाला मिळाली आहे? या अवजाराची जी दुरुस्ती आहे, देखभाल दुरुस्ती आहे, ते करणारे तंत्रज्ञ कोण आहेत? हे नवीन जे तरुण आहेत यांना संधी मिळते. म्हणून तंत्रज्ञानामुळं कुठं रोजगाराची संधी कमी होते असं नाही, तर कुशल तंत्रज्ञानांना जे कुशल तंत्रज्ञ आहेत त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी वाढत आहेत. त्याच्यामुळं आपण असं या तंत्रज्ञानाकडे निगेटिव्हली न पाहता पॉझिटिव्हली पाहिलं पाहिजे आणि या जे नवीन साक्षर झालेले उच्च शिक्षित तरुण आहेत यांच्यासाठी दिवसेंदिवस रोजगाराच्या संधी ह्या कृषीमध्ये वाढणार आहेत.
जसं अनासकर सरांनी मगाशी म्हणाले होते की शेतकरी म्हटलं की एक डोळ्यासमोर येतो तो म्हणजे आकाशाकडे डोळे लावून बघत बसलेला असा गरीब पिचलेला, आणि जेव्हा उद्योजक म्हणतो तेव्हा एक पॉलिश्ड चेहरा आपल्यासमोर येतोय. तर शेतकरी उत्पादक कंपनी चालवणं हे खरं तर शेती करणं नसून तो एक कॉर्पोरेट बिझनेस आहे, आणि तसाच जर तो घेतला तर कदाचित शेतकऱ्याचं जे चित्र आत्तापर्यंत आपण पाहत आलेलो आहोत ते कदाचित आपल्याला बदललेलंही दिसेल. तर यासाठी म्हणून मूळतः मी विचारेन ग्रामीण भागातील युवकांसाठी की त्यांनी नेमकं काय शिकलं पाहिजे. ग्रामीण भागामध्ये मुख्यतः आता जी युवक आहेत यांनी 2-3 गोष्टी आहेत ज्या आपण ज्याला आपण स्ट्रेंथ म्हणू. ग्रामीण भागातील युवकाची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे की उत्पादकता त्याला माहीत आहे. शेतीमध्ये आपल्या भागामध्ये कुठलं पीक घ्यावं, त्याचं उत्पादन कसं जास्त करावं ही माहिती आहे. याच्यामध्ये थोडंसं ॲडिशन ते करतात. परंतु आपली जी दुसरी बाजू आहे ज्याला आपण विकनेसेस म्हणू, ती काय आहे तर सगळ्यात मोठं आहे की आपल्याला त्यातलं आर्थिक गणित समजून घेतलं पाहिजे. जेव्हा आपण शेतीचं उद्योगामध्ये रूपांतर करतो तेव्हा त्याचं प्रॉफिटेबिलिटी काय असते, बॅलन्स शीट काय असते, याच्यामध्ये रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काय असतो हे समजण्यासाठी त्याला आर्थिक गोष्टी समजून घ्याव्या लागतील. दुसरी गोष्ट आहे तंत्रज्ञान, तांत्रिक गोष्टी समजून घ्याव्या लागतील. काय होतं बऱ्याच वेळेस आता समाज माध्यमं वाढून त्यामुळं समाज माध्यमावर काही गोष्टीमध्ये असं सांगितलं जातं की हा उद्योग करा, याच्यामध्ये हा नफा मिळतो. मग शेतकरी बऱ्याच वेळेस इन्व्हेस्टमेंट करतात आणि मग नुकसान पण कित्येक वेळेस होऊ शकतं. त्यामुळं काय करावं लागतं तर तुम्हाला जे तंत्रज्ञान आहे ते समजून घ्यावं लागेल सुरुवातीला. म्हणजे पहिलं अर्थकारण समजून घ्यावं लागेल उद्योगाचं, दुसरं उद्योगाचं तंत्रज्ञान. कारण की इन्व्हेस्टमेंट कशामध्ये करतो आपण, मशिनरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. ती मशिनरी कुठली लागणार आहे ही आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर तांत्रिक गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. तर आर्थिक आणि तांत्रिक गोष्टीमध्ये समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी आपल्याकडं संधी खूप आहे. म्हणजे आर्थिक बाबी समजून घेण्यासाठी आपल्याकडं बऱ्याच प्रशिक्षण संस्था आहेत. तांत्रिक बाबी समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या आपल्याकडे प्रशिक्षण संस्था आहेत. उदाहरणादाखल आता ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत, FPC आम्ही ज्याला म्हणतो, फार्मर प्रोड्युसर कंपनी, ह्या फार्मर प्रोड्युसर कंपनीसाठी आपल्याकडे महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आहे. ते त्या शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक कंपनी कशी चालवावी याबद्दल मार्गदर्शन करतं. तसंच आपल्याकडे तांत्रिक शिकवण्यासाठी उदाहरणार्थ आपल्याकडं आनंदसारखं डेअरीचे मोठे प्रोजेक्ट आहेत जिथं प्रशिक्षणाची सुविधा आहे. नंतर आता सेंद्रिय उत्पादन वाढलं आहे तर सेंद्रियसाठी NIPHM हैदराबादसारखी मोठी संस्था आहे. तर अशा ठिकाणी आपण जर त्यात मार्गदर्शन घेतलं, प्रशिक्षण घेतलं तर आपण नक्कीच चांगला आणि प्रॉफिटेबल बिझनेस करू शकतो असं मला वाटतं. निश्चितच. युवांबद्दल आपण बोललेलोच आहोत, पण महिलांचा वाटासुद्धा आपण बघतो शेती करताना, शेतीपूरक व्यवसाय करताना सुद्धा मोठ्या प्रमाणातच आहे. आत्ताही आपण काही उदाहरणं पाहिलीत. पण जेव्हा निर्णय प्रक्रियेची वेळ येते त्यावेळेला त्या कुठेतरी मागे असताना आपल्याला दिसतात. तर अशा वेळेला मला विचारावंसं वाटेल की आधुनिक शेती व्यवसायामध्ये महिलांची भूमिका काय असली पाहिजे, काय असायला हवी? एक अगदी आनंदाची याच्यात बाब अशी आहे की कृषी जो विषय आहे शेतीमध्ये महिलांचा सहभाग सगळ्यात जास्त आहे. आणि त्यानंतर जेव्हा कृषीचं उद्योगात रूपांतर होतं त्यामध्ये कृषी उद्योग करणाऱ्या महिलांचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. आमच्याकडे सुद्धा ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत, अगदी जवळपास सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांचा टर्नओव्हर हा करोडोमध्येच आहे. जवळपास म्हणजे ज्या बहुतांश कंपन्या चांगल्या चालतात त्यांचा करोडोमध्ये टर्नओव्हर आहे. आणि यापैकी अगदी चांगल्या काम करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचे सभासद हे सर्व महिला आहेत, संचालक महिला आहेत. त्याच्यामुळं महिलांचा सहभाग हा शेतीमध्ये तर जास्तच आहे, पण कृषी उद्योगामध्ये आणि कृषी उद्योगाची प्रगती होण्यामध्ये महिला शेतकऱ्यांचा खूप मोठा सहभाग आहे. आणि बाकीही कृषी उद्योगामध्ये जे कृषीचे मुख्य उद्योग आहेत, प्रोसेसिंग आहे. प्रोसेसिंग हा सुरुवातीपासूनच शेतीमध्ये जे आपले कृषी प्रोडक्ट आहेत ज्याला आपण लोणची असतील, पापड असतील किंवा त्याचे केचप्स असतील, सॉस असतील, हे सर्व याच्यामधलं तंत्रज्ञान हे महिलांना परंपरागत माहीत आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये महिलांचा पुढाकार आधीपासून आहे. आर्थिक बाबतीमध्ये सुद्धा महिला घरचं अर्थकारण जसं सांभाळतात तसं उद्योगाचं अर्थकारण सांभाळणं हे त्यांच्यासाठी नवीन नाही. ते लवकर आत्मसात करतात. त्याच्यामुळे कृषीमध्ये महिलांचा सहभाग उद्योगांमध्ये तर खूप मोठा आहे आणि त्या अत्यंत चांगल्या पद्धतीनं तो सांभाळत आहेत असं दिसून येते. अगदीच. जर आपण बघितलं, जर मगाशी आपण दाशरथी मॅडमशी बोलताना सुद्धा हा मुद्दा आला होता की ग्रामीण भागामध्ये जेव्हा आपण एखादा शेतीपूरक व्यवसाय करत असतो त्यावेळेला येणारी आव्हानं, अडचणी ह्या कम्पेअर टू शहरी भागापेक्षा त्या जास्त असतात. तर
अशी आपल्या दृष्टीने कोणती आव्हानं आहेत आणि कशा पद्धतीने ग्रामीण भागामध्ये बदल झाला पाहिजे जेणेकरून ती आव्हानं थोडीफार आपण म्हणू बाजूला सारू शकतो आपण? सगळ्यात महत्त्वाचं आव्हान मी जे परत एकदा तेच रिपीट करतोय की आपल्याकडे उत्पादनाबद्दल फार काही चॅलेंजेस नाही आहेत, परंतु जो शेतकरी आहे जेव्हा व्यवसायामध्ये उतरतो, उद्योगामध्ये उतरतो, तेव्हा त्याला आर्थिक गणितं जी जमवायची ती शिकून घ्यावी लागतात. म्हणजे बिझनेस शिकावा लागतो. बिझनेस शिकणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळेस आपण अतिउत्साहामध्ये व्यवसाय करायला जातो, परंतु त्याला बिझनेसचे जे बेसिक आहेत म्हणजे मार्केटिंग असेल, सेल्स असेल किंवा अर्थकारण असेल ते माहीत नसतं. तर ते खूप मोठं आव्हान आहे. शेतकऱ्यांनी ते शिकणं आवश्यक आहे. जेव्हा आपण व्यवसायामध्ये येतो तेव्हा ते आवश्यक आहे. दुसरी गोष्ट काय आहे की त्यासाठी 2 संधी आहेत. एक म्हणजे आम्ही म्हणतो की एक्सपोजर व्हिजिट्स. शेतकऱ्यांनी जेव्हा व्यवसायामध्ये आपल्याला उद्योगामध्ये उतरायचं आहे तेव्हा सगळ्यात पहिलं काय केलं पाहिजे की आपण जे यशस्वी शेतकरी आहेत, यशस्वी उद्योजक आहेत, अशा ठिकाणी भेटी दिल्या पाहिजे. त्यांच्याकडून समजून घेतलं पाहिजे. जे टनेल विजडम असतं ते समजून घेतलं पाहिजे की आपण कशा पद्धतीने ते व्यवसाय करतात, त्यांना काय अडचणी आल्या होत्या, त्या अडचणीवर त्यांनी मात कशी केली, हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळे याच्यावर संधी अशी आहे की आपण एक्सपोजर व्हिजिट करू शकता. त्यासाठी कृषी विभागामार्फत म्हणजे आत्म्यामार्फत अनुदानी आहे आणि ते ऑर्गनायझिंग आत्मा करून देतं. दुसरं आहे जेव्हा आपल्याला एक्सपोजर व्हिजिट्समध्ये काय कळतं की त्याच्यातल्या अडचणी, संधी या कळल्यानंतर आपण ते प्रशिक्षण घेतलं पाहिजे, शिकून घेतलं पाहिजे. जो व्यवसाय आपल्याला करायचा आहे, आपल्याला डेअरीचा व्यवसाय करायचा तर डेअरी व्यवसायासाठी आवश्यक असणारं जे ज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे, याविषयी मार्गदर्शन करणाऱ्या ज्या संस्था आहेत तिथं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. कृषी विभाग त्यासाठी सुद्धा मदत करतं. अशा प्रशिक्षण संस्थांमध्ये, देशभरातल्या प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण देण्याची आणि त्या शेतकऱ्यांना तिथं प्रशिक्षित करण्याची सुविधा कृषी विभाग देतं. त्याच्यामुळं आपण नजीकच्या कृषी विभागात संपर्क साधला पाहिजे आणि नक्की प्रशिक्षण घेतलं पाहिजे. तर एक एक्सपोजर व्हिजिट्स आणि दुसरं म्हणजे प्रशिक्षण, ह्या 2 गोष्टी जर आपण केल्या तर नक्की आपण चांगला उद्योग करू शकतो. अगदीच. आत्ता आपण बघतोय ऑर्गॅनिक फार्मिंगचं महत्त्व खूप वाढलेलं आहे. येणारा जो काळ आहे तो दर्जा म्हणजे क्वालिटी आणि अर्थातच हेल्थकडे जास्त लक्ष देणार आणि ती बाजारपेठ वाढवणार आहे. तर युवा शेतकऱ्यांनी रासायनिक फार्मिंगकडून नॅचरल फार्मिंगकडे यावं, ही काळाची गरज आहे का की केवळ आर्थिक फायदा मिळतो म्हणून? अत्यंत हा एक चांगला प्रश्न आहे. कारण काय आहे, नैसर्गिक जे शेतीचे उत्पादन आहेत, मला सांगायला एक आनंद वाटतो की आत्ता जे कृषी उद्योग जे दिसत आहेत त्यातल्यात प्रोसेसिंगचे उद्योग आहेत. म्हणजे त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जो आहे तो नॅचरल प्रोडक्ट्स आहे. शेती शेवटी प्रॉफिटसाठी केली जाते. उत्पन्न वाढलं पाहिजे, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि उत्पन्नातला जो उत्पन्न येतं ते ग्राहकाकडून येतं. हा जो ग्राहक आहे, हा ग्राहक आता जास्त अवेअर झाला आहे. हा ग्राहक नैसर्गिक प्रोडक्टची मागणी करतो, तेव्हा आम्हाला नैसर्गिक प्रोडक्ट बनवणं आवश्यक आहे. म्हणून त्याच्यात आता शेतीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, शेतकऱ्याच्या दृष्टीनं नैसर्गिक शेती कशासाठी आवश्यक आहे, तर शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होतो. उत्पादन खर्च कमी झाला की त्याचं आपसुकच उत्पादन वाढतं, म्हणजे उत्पन्न वाढतं. म्हणून शेतकऱ्यासाठी उत्पन्न वाढणं ही संधी आहे. ग्राहकासाठी, ग्राहक हा हेल्थ कॉन्शियस झाला आहे. शेतीमध्ये वापरली जाणारी काही हानिकारक रसायनं ग्राहकाला नको आहेत आणि म्हणून ग्राहक म्हणतो की आम्हाला नैसर्गिक प्रोडक्ट द्या. त्यासाठी ग्राहक काही अतिरिक्त किंमत मोजायला जर तयार असेल तर शेतकऱ्यासाठी अतिरिक्त नफा मिळतोय, ग्राहकासाठी हेल्थी फूड मिळतंय. म्हणून ही दुसरी. आणि नैसर्गिक शेती ही एकूण निसर्गासाठी, एकूण पर्यावरणासाठी ही शाश्वत पर्याय आहे. म्हणून पर्यावरणासाठी ही एक चांगली सिच्युएशन आहे. म्हणून ही विन विन सिच्युएशन आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला जास्त पैसे मिळतात, ग्राहकाला हेल्दी प्रोडक्ट मिळतं आणि एकूण देशासाठी निसर्ग संवर्धन होतं. त्याच्यामुळं नैसर्गिक शेती ही पुढची संधी आहे. म्हणून नैसर्गिक शेतीचे प्रोडक्ट विकणं आणि तशी नैसर्गिक शेती करणं ही खूप मोठी संधी आहे. याच्यासाठी खूप मोठं मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये काम करणारे खूप मोठ्या कंपन्या आता वरचेवर येत आहेत पुढे आणि पुढच्या काळामध्ये ही मागणी वाढत जाणार आहे. ही एक लोक चळवळ झाली आहे. आता मी मुख्यत्वे बऱ्याच, फक्त हे शासकीय स्तरावरचं नाही, अशासकीय संस्था आहेत, खाजगी संस्था आहेत, त्यासुद्धा आणि एकूण लोक, जनता हे नैसर्गिक शेतीकडे खूप मोठ्या प्रमाणावर वळते आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. अगदीच. आता आपण आत्माचे उपसंचालक म्हणून आता कार्यभार सांभाळत आहात. काय एक्झॅक्टली काम केलं जातं आणि त्याचाच एकंदर शेतकऱ्यांनी आणि सर्वांनीच कशा पद्धतीने फायदा करून घेतला पाहिजे?
आत्माची जी संस्था आहे ही केंद्र शासनाने स्थापन केलेली संस्था आहे, जी केंद्र आणि राज्याच्या सहकार्यातून चालते. शेतकरी बंधूंना आणि मुख्यतः जे उद्योजक आहेत, आत्मा हे शेतकऱ्यांसाठी काम करतं आणि मुख्यतः शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट हे करण्यासाठी जे काही योजना आहेत त्या आत्मामार्फत राबवल्या जातात. सगळ्यात पहिलं म्हणजे आत्मा डेमॉन्स्ट्रेशन्स, आत्मा एक्सपोजर व्हिजिट्स, आत्मेचे ट्रेनिंग्स हे खूप महत्त्वाचं काम आहे. भारतभरामधल्या सर्व महत्त्वाच्या ज्या शासकीय अशासकीय संस्थांमध्ये प्रशिक्षणाची सुविधा आम्ही उपलब्ध करून देतो शेतकऱ्यांना. म्हणजे शेतकरी गट असतील, शेतकरी कंपन्या असतील, यांच्यासाठी आम्ही प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देतो. एक्सपोजर व्हिजिट्स, भारतभर एक्सपोजर व्हिजिट्स शेतकरी करू शकतात आत्माच्या मार्फत. डेमॉन्स्ट्रेशन्स आत्म्याच्या मार्फत करू शकतात. शेतकरी गटांचं रजिस्ट्रेशन जे आहे, नोंदणी, हे आत्मामार्फत करून दिले. ज्या शेतकरी गट हा लिगल एंटिटी नाही, त्यांना बँकेचं कर्ज मिळत नाही, परंतु जर त्यांनी रजिस्ट्रेशन केलं आत्माकडे तर त्यांना बँक अकाउंट उघडून मिळतं, रजिस्ट्रेशन मिळतं. शेतकरी उत्पादक कंपन्या ह्या आत्मामार्फत त्यांना प्रोत्साहन दिलं जातं, त्यांच्यासाठी भांडवल उभं करून देणं, शेतकरी कंपन्यांसाठी सबसिडीच्या योजना राबवणं, हे सगळं आत्मामार्फत केलं जातं. आणि महाराष्ट्रामध्ये अशा हजारो कंपन्या आहेत. मला सांगायला आनंद होतो की महाराष्ट्रामध्ये जे सगळ्यात जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या असणारे जिल्हे आहेत त्यामध्ये पुणे आहे, अहिल्यानगर आहे, छत्रपती संभाजीनगर आणि जालना आहे. हे महत्त्वाचे जिल्हे आहेत ज्यामध्ये हजारो शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत आणि यापैकी शेकडो कंपन्या आहेत ज्या प्रॉफिटमध्ये चालतात. तर शेतकरी उत्पादक कंपन्यांना सपोर्ट करण्याचं सगळ्यात मोठं काम आत्मामार्फत केलं जातं आणि मी सर्वांना आवाहन करतो की आपण नक्की याचा लाभ घ्यावा. निश्चितच. एकूणच आपण बघतो की यांत्रिकीकरण किंवा AI जसं तुम्ही म्हणालात की याचा वापर करून युवकांनी जास्तीत जास्त शेतीकडे वळणं ही काळाचीही गरज आहे असं म्हटलं तर खरं तर हरकत नाही. तुम्ही इथे आलात आणि चर्चेत सहभागी झालात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. डिफेन्स करिअर अकॅडमीचे संचालक डॉक्टर केदार रहाणे आणि विद्याधर रानसकर सरांना मंचावर येण्याची विनंती करतो.